हॅलो, मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे आणि आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज. मित्रांनो, आज ज्या विषयावरती मी चर्चा करणार आहे तो विषय अर्थातच पश्चिम बंगालमधल्या राजकीय नाट्यावरती मी चर्चा करणार आहे. खरं तर पश्चिम बंगालमध्ये यापूर्वी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. ममता बॅनर्जीचा अस्त कसा झाला याविषयी मी आपल्या सगळ्यांच्या समोर माझं विश्लेषण मांडलेलं आहे. यावेळेला मी निवडणुकीच्या नंतरची जी पडझड झालेली आहे सुरू आता तृणमूल काँग्रेसमध्ये, त्याच्याविषयीचा हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक झाली आणि भारतीय जनता पक्षानं ऐतिहासिक अशा पद्धतीचा विजय नोंदवला. 15 वर्षाची तृणमूल काँग्रेसची सत्ता गेली आणि त्यांच्याच पक्षातले ममता बॅनर्जीचे एकेकाळचे सहकारी शुभेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री झाले. ते मुख्यमंत्री झाले 9 मेला आणि आज आहे 5 जून. म्हणजे अजून 1 महिना झालेला नाही, परंतु एका महिन्याच्या आतच पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला आग लागल्यासारखी परिस्थिती झालेली आहे. अगदी रूपकातच बोलायचं झालं तर तृणमूल काँग्रेसला लागली आग आणि नेत्यांची भागमभाग पश्चिम बंगालमध्ये सुरू झालेली आहे. तृणमूल या शब्दाचा अर्थ आहे गवत आणि मूळ. तर हे जे गवत, सामान्य माणसाचं प्रतीक जे होतं गवत, सत्ता गेल्यानंतर जणू काय पाऊस गेल्यासारखं झालं आणि हे गवत अक्षरशः जळायला लागलेलं आहे. तृणमूल जळू लागलेलं आहे असं चित्र आहे मित्रांनो. आणि हे सगळं राजकीय नाट्य का घडलं, कसं घडलं, त्याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की या सगळ्या निवडणुकीनंतर ममता बॅनर्जीचा दारुण पराभव झाला. 215 जागा त्यांनी 2021ला मिळवल्या होत्या. 2026ला त्यांना 80 जागावर समाधान मिळवावं लागलं. परंतु तिकीट वाटपामध्ये जो काही असंतोष निर्माण झाला होता, त्या असंतोषाला आता मोकळी वाट मिळाली. अभिषेक बॅनर्जी हे ममता बॅनर्जीचे भाचे किंवा पुतणे यांनी इतका हस्तक्षेप या पक्षामध्ये सुरू केला होता की त्याचा परिणाम म्हणजे हा स्फोट झालेला आहे आणि तृणमूल काँग्रेसला आग लागलेली आहे. 58 आमदार, हा आकडा 60 पर्यंत पण जाऊ शकतो, 58 आमदार तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडलेत. त्यांनी वेगळा गट निर्माण केला आहे आणि या वेगळ्या गटाला विधानसभेच्या अध्यक्षांनी मान्यतासुद्धा दिल्याच्या बातम्या आज इथं आलेल्या आहेत. खरं म्हणजे 80 आमदारामध्ये 2/3 आमदार जर बाजूला झाले तरच त्या पक्षाला किंवा त्या गटाला पक्षाची मान्यता मिळू शकते किंवा तो अधिकृत गट ठरू शकतो. 80 विधानसभेच्या जागा तृणमूलकडे आहेत, म्हणजे त्यांना 2/3 आमदार किंवा आपला गट करायचा असेल तर 54 जागांची गरज आहे. आणि विशेष म्हणजे यांच्याकडे 58 आमदार आहेत आणि तो आकडा वाढणार आहे, यात काही शंका दिसत नाही आहे. म्हणजे अधिकृत फूट झालेली आहे आणि त्या ठिकाणी ऋतब्रत बॅनर्जी आणि संदीपान साहा यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं बंड जोरदार झालेलं आहे. आणि या गटाला मी आत्ताच सांगितलं की विधानसभेच्या अध्यक्षांनी मान्यताही दिल्याची चर्चा आहे. मित्रांनो, ही चर्चा आपण एवढ्यासाठी करतोय की हा विषय फक्त ममता बॅनर्जीपुरता मर्यादित नाही किंवा फक्त तृणमूल काँग्रेस पक्षापुरता मर्यादित नाही, तर एकूणच देशाच्या राजकारणामध्ये ममता बॅनर्जींचं महत्त्व आणि तृणमूल काँग्रेसचा जो दबदबा होता त्यालाच मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे. हा विषय आता या गट जो आहे देशातला इंडिया गट, त्याच्यावरती मोठा आघात आहे आणि म्हणूनच आपण त्याची चर्चा करतोय. ही फूट का पडली हे समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्याचा पहिला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ममता बॅनर्जींचं नेतृत्व. जोपर्यंत त्या सत्तेत होत्या तोपर्यंत त्यांची दहशत वगैरे होती. आता सत्ता गेलेली आहे, फार थोडी आता सत्तेची बाजू आणि कुमुक राहिलेली आहे. अशा अवस्थेमध्ये कार्यकर्त्यांना आणि आमदार खासदारांना सोबत ठेवण्यासाठी जो एक मृदूपणा ममता बॅनर्जीकडं असायला पाहिजे तो नाही, तो त्यांच्याकडे कधीच नव्हता. त्यांचा हट्टीपणा, त्यांचा हेकेखोरपणा अजिबात कमी झाला नाही आणि त्यालासुद्धा लोक वैतागलेत. तिकीट वाटपाचाही प्रश्न आहे. निवडणुकीतला पराभव आणि त्यात मिळालेलं यश इतकं तुटपुंज आहे की याविरुद्ध आता
आव्हान दिलं पक्षाला किंवा ममता बॅनर्जीला तरी काही फरक पडणार नाही, इतकी मानसिकता इथं वाढलेली आहे. ममता बॅनर्जींचं वय आता 71-72 वर्षांचं झालेलं आहे. याचा अर्थ ते काय रिटायर झालेत असं नाही, परंतु त्यांच्या वयामानाप्रमाणे नाही म्हटलं तरी एक जो प्रभाव असतो तो निश्चितच कमी झालेला आहे आणि त्यांच्या भाच्याचा प्रभाव वाढत चाललेला आहे, अभिषेक बॅनर्जी. आणि ह्या अभिषेक बॅनर्जीचा पक्षातला हस्तक्षेप अनेक नेत्यांना पसंत नव्हता आणि या सगळ्याचा स्फोट या निमित्तानं झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं कारण जर कुठलं ठरलं असेल तर ते आहे सिग्नेचर कॉन्ट्रोवर्सी. सिग्नेचर कॉन्ट्रोवर्सी म्हणजे काय की मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर विरोधी पक्षाचा नेता निवडायचा असतो आणि हा विरोधी पक्षाचा नेता निवडताना ममता बॅनर्जींनी सोवनदेव चट्टोपाध्याय यांचं नाव दिलं आणि त्यांच्या नावाची शिफारस केली. ही शिफारस केल्यानंतर त्यांना पाठिंबा म्हणून ज्या काही सह्या आमदारांच्या आहेत त्यामध्ये काही आमदारांच्या सह्या बोगस आहेत, बनावट आहेत, खोट्या आहेत असा मोठा आरोप झाला आणि त्या सह्यांच्या वादातूनच हे सगळं बंड निर्माण झालेलं आहे अशी चर्चा आहे. आणि हा सह्यांचा वाद म्हणजेच सिग्नेचर कॉन्ट्रोवर्सी म्हणून पश्चिम बंगालच्या राजकारणात ओळखली जाते. मित्रांनो, हे सगळं बंड झाल्यानंतर ममता बॅनर्जींनी सगळी पदाधिकारी आणि समित्या बरखास्त केलेल्या आहेत आणि नवी फेररचना करण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे. मित्रांनो, ममता बॅनर्जीच्या या बंडानंतर राजकीय विश्लेषकांना आणि राजकारण्यांना आठवण जर कोणाची आली असेल तर महाराष्ट्रातल्या बंडाची आठवण आली. महाराष्ट्रामध्ये भाजप सेनेबरोबर युती करून सुद्धा उद्धव ठाकरेंनी BJPची साथ सोडली, काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर घरोबा केला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते झाले. उद्धव ठाकरे 2021मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, परंतु त्यांच्यासोबत जे आमदार होते एकनाथ शिंदे साहेबांसारखे, इवन शंभूराज असतील किंवा इतर सगळी त्यांची टीम असेल, त्यांना शिवसेनेनं किंवा उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जाणं अजिबात पसंत नव्हतं. त्यांना तो विचार मान्य नव्हता. त्यांचं असं म्हणणं होतं की हा वैचारिक घात आहे, आघात आहे आणि हे जो काही विचारात हिंदुत्वापासून फारकत आहे या मुद्द्यावरती एक प्रकारची धुसफूस शिवसेनेमध्ये निर्माण झाली होती. सत्तेत सगळे होते पण विचारांच्या पातळीवर शिवसेना आता बदलली आहे. बाळासाहेब ठाकरेंचा विचार आता शिवसेनेमध्ये राहिलेला नाही. उद्धव ठाकरेंनी शिवसेना जो हिंदुत्व प्रखर हिंदुत्वाचा ज्वलंत उद्गार होता तो आता सगळा त्याचा कोळसा करायच्या नादाला लागलेला आहे. अशा पद्धतीची भावना झाल्यामुळं शिवसेनेत मोठं बंड झालं आणि एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले. BJPनं त्यांना सपोर्ट केला आणि त्यांनी नवं सरकार स्थापन केलं. 2019ला मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे 2022ला पायउतार झाले आणि एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. अर्थात हे जे बंड होतं महाराष्ट्रातलं त्याला थोडीशी वैचारिक किनार जरी असली तरी सत्तेच्या लोभातूनच हे बंड झालं होतं याच्याबद्दल काही शंका नाही आणि तेच झालं. दुसरी महत्त्वाचं बंड झालं ते म्हणजे अजितदादांनी केलेलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं बंड. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शरद पवारांनी केली आणि स्थापनेपासून शरद पवारच त्याचे सर्वेसर्वा आहेत म्हणा किंवा प्रमुख आहेत म्हणा. आणि आता शरद पवारांचंही वय झालेलं आहे, ते 80कडे गेलेले आहेत. पण 80कडे जाऊन सुद्धा शरद पवार राष्ट्रवादी सोडायला तयार नाहीत. अजितदादांचं म्हणणं होतं की आता तुम्ही विश्रांती घ्या, या पक्षाची जबाबदारी तुम्ही माझ्याकडे द्या, नाहीतरी पक्ष मीच चालवतोय, अशा पद्धतीची भूमिका आणि भावना अजितदादांची होती. पण शरद पवार त्यांना काही ती संधी देत नव्हते. राजकीय निर्णय प्रक्रियेमध्ये जयंत पाटलांना जेवढं महत्त्व असायचं तेवढं महत्त्वसुद्धा अजितदादांना नसायचं. आणि हे सगळं होत असताना सुप्रिया सुळेंचा वाढता प्रभाव आणि पक्षातला हस्तक्षेप अजितदादांना सहन होत नव्हता आणि म्हणूनच आपल्यासोबतचे काही लोक घेऊन त्यांनी आपल्या काकांनाच आव्हान दिलं, तिथून बाहेर पडले आणि पुन्हा BJPला साथ दिली आणि तिथल्या सरकारमध्ये सहभागी झाले. उद्धव ठाकरेंच्या सोबत सुद्धा ते उपमुख्यमंत्रीच होते आणि इकडं सुद्धा उपमुख्यमंत्रीच आहे. पण या ठिकाणी बंडाचं जे कारण होतं ते कारण वारसदार कोण हाच खरा तर प्रश्न होता. म्हणजे शिवसेनेतल्या बंडाचा विषय वेगळा होता, राष्ट्रवादीतल्या बंडाचा विषय वेगळा होता, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. पण या बंडानंतर जी घटना घडली ते फार महत्त्वाचं आहे. उद्धव ठाकरेंनी जे बंड केलं, मुख्यमंत्री झाले, पण त्याचं प्रायश्चित्त त्यांना फार मोठं मिळालं. त्यांच्या हातातून वडिलांनी स्थापन केलेला, आजोबांनी स्थापन केलेला
शिवसेना पक्ष गेला आणि धनुष्यबाणसुद्धा हातातून गळून पडला. आज त्यांच्याकडे काहीच राहिलेलं नाही आहे. मशाल घेऊन ते फिरतायत, पण ती मशाल जेवढी पेटायला पाहिजे तेवढी काही पेटेना झालेली आहे. तीच गोष्ट राष्ट्रवादीची झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शरद पवारांनी हा पक्ष जन्माला घातला, वाढवला, परंतु अजितदादा तो घेऊन गेले. शरद पवार एवढा मोठा नेता, एवढा मोठा माणूस, देश पातळीवरचा माणूस, नेता, परंतु त्यांच्याही हातात काय राहिलेलं नाही. त्यांच्या हातावरचं घड्याळ अजितदादा घेऊन गेले आणि पक्षसुद्धा घेऊन गेले. आज शरद पवारांच्याकडं तुतारी फुंकण्याशिवाय काय राहिलेलं नाही. आणि जरी कोणी फुंकण्याचा प्रयत्न केला ही तुतारी, तरी त्याच्यातून काय पाहिजे तसा आवाज बाहेर येत नाही, असं चित्र झालेलं आहे. महाराष्ट्रामधल्या ह्या 2 घटना बघितल्या की या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसचं काय होणार हा मोठा प्रश्न आहे. परंतु एक गोष्ट सिद्ध होते की तृणमूल काँग्रेस पक्षसुद्धा आता ममता बॅनर्जींचा राहील की नाही मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. हे तृणमूल पक्षसुद्धा आता जाणार आणि ते चिन्हही जाते की काय, असं एकूण राजकीय विश्लेषकांना वाटत चाललेलं आहे. मित्रहो, 15 वर्ष इतका प्रदीर्घ काळ सत्तेत राहिल्यानंतर जेव्हा सत्ता जाते त्यावेळेला सत्तेतले आणि सत्तेसाठी आणि सत्तेच्या भोवतीने फिरणारे जे लोक आहेत ते हवालदिल होतात आणि ते मग नव्या सत्तेच्या शोधात असतात. मी आत्ताच सांगितलं की अभिषेक बॅनर्जीच्या निमित्तानं जो हस्तक्षेप होत होता त्याला लोक वैतागले होते आणि त्याच्यातूनच ते बाहेर पडले. तृणमूल काँग्रेसमधल्या फुटीचा मुद्दा जर कुठला असेल तर पराभव, नेतृत्वाची स्पर्धा आणि संघटनेमधला अविश्वास असल्यामुळंच सिग्नेचर कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली आणि याचाच परिणाम या बंडात झालेला आहे. मित्रांनो, जाता जाता मी फक्त एकच गोष्ट सांगेन की 1998 साली स्वतः ममता बॅनर्जी काँग्रेस पक्षातून फुटल्या होत्या. ज्यांनी फुटून पक्ष बनवला त्यांचा पक्षही फुटणार, ही काळ्या दगडावरची रेष असते. आणि म्हणून नेत्याच फुटीर असल्यामुळं पक्षही फुटत राहिला. जोपर्यंत सत्ता होती तोपर्यंत ठीक होतं, पण आज तसं चित्र राहिलेलं नाही आहे. तृणमूल काँग्रेस फुटलाय. तृण म्हणजे गवत, मूल म्हणजे मूळ. सामान्य माणसाचं प्रतीक म्हणजे हे गवत होतं, पण सत्ता गेल्यानंतर हे गवत पाऊस गेलेल्या प्रमाणे झालं. गवत वाळू लागलं, जळू लागलं आणि नेते मग पळू लागले, कुठल्याही बाजूला वळू लागले, सैरभैर झाले. तृणमूल काँग्रेसमध्ये हेच झालेलं आहे. लोक जाईल तिकडं पळायला लागलेले आहेत. म्हणजेच मी मगाशी म्हणालं तसं की तृणमूलमध्ये लागली आग आणि नेत्यांची भागमभाग. या सगळ्या पार्श्वभूमीवर इथून पुढं काय होणार आहे हे मोठं पाहण्यासारखं आणि मनोरंजक चित्र असणार आहे. संपूर्ण देशाचं लक्ष राखून राहील. आत्ताच बातम्या अशा आलेल्या आहे की जो फुटलेला गट आहे तो गट बॅनर्जी आणि सहा यांचा जो नवीन 58 आमदारांचा जो गट आहे त्यातलेही काही लोक असंतोष त्यांच्यात निर्माण झाला आहे आणि तेही पुन्हा या गटातून फुटण्याच्या तयारीत आहेत. म्हणजे एकूणच पश्चिम बंगालमध्ये राजकारणाचा चुथडा झालेला आहे आणि तृणमूल काँग्रेसचा तर अक्षरशः पाला पाचोळा होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता इथून पुढं काय होतंय ते आपण बघणारच आहोत. मी आपल्यालाच सांगतोय की तुम्हाला काय वाटतंय पश्चिम बंगालमध्ये काय होईल ते जरूर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. पाहत रहा लोकसंवाद न्यूज. आणि जाता जाता एवढंच सांगतोय, जर सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. जय भारत, जय महाराष्ट्र.